याकडे आपण वळूयात. तत्पूर्वी गायक मिलिंद इंगळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत बोलूयात. मिलिंदजी, आशाताईंच्या जाण्यानं अतिव दुःख झालेलं आहे. आत्ताच्या क्षणाच्या आपल्या नेमक्या भावना, कुठले नेमके त्यांच्या भेटीसोबतचे त्यांचे क्षण तुम्हाला आत्ताच्या क्षणी आठवतात? नमस्कार. खरं तर म्हणजे मन सुंदर झालंय, कारण इतका एक संगीतातला झंझावात संपलाय असं मला हरकत नाही, कारण मी त्यांना झंझावातच म्हणतो आणि तो झंझावात मी अनुभवलाय पण. आणि माझ्या आयुष्यातला जे माझा पहिला मला ब्रेक मिळाला, तो जे गाणं मराठी चित्रपटातलं होतं, आम्ही दोघं राजा, आणि ते मला त्यांच्यावर गायचं मला भाग्य लाभलं. डुएट मी रेकॉर्ड केलं बॉम्बे लॅबला आणि एकत्र आम्ही ते रेकॉर्ड केलं. म्हणजे आता हल्ली ट्रॅकवर वेगवेगळे लोक येऊन गाऊन आपापली गाणे गाऊन जातात, तसं नव्हतं. सुदैवानी मला त्यांच्या बरोबर उभं राहून गाता आलं, हे फार मोठं माझं भाग्य समजतो मी. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याबरोबर मी 2-3 शोज, लाईव्ह शोज करण्याचं मला भाग्य लाभलं, हे पण फार मोठी गोष्ट होती. आणि त्यातला अनुभव म्हणजे त्यांच्याबरोबर मी गोमू संगतीने गाणं म्हणायचो. आणि त्यांचा जो परफॉर्मन्स होता, ज्या तऱ्हेने ते परफॉर्म करायचे, ते म्हणजे अतिशय एखाद्या तरुण माणसाला लाजवतील. म्हणजे मला तर लिटरली लाजच वाटायची की ते ज्या तऱ्हेने त्या परफॉर्म करायच्या. म्हणजे इतकं लाईव्ह परफॉर्मन्स त्यांचा मला बघायला मिळायचं. आणि त्याच्या पुढे असं वाटायचं की आपण म्हणजे काहीच नाही, म्हणजे गाण्याबाबतीत तर सोडा, पण परफॉर्मन्स म्हणून सुद्धा आपण त्यांच्या पुढे क्षुल्लक आहोत, इतकं त्यांचं अतिशय उत्तम परफॉर्म त्या करायच्या. आणि फार मला छान त्यांच्याबद्दल अनुभव, म्हणजे लाईव्हचा तर होताच, रेकॉर्डिंगच्या पण त्यांनी मला खूप सामावून घेतलं. म्हणजे पहिल्यांदाच मी एका पहिलंच गाणं माझ्या चित्रपटातलं, आणि ते सुद्धा आशाबाईंबरोबर म्हटल्यानंतर माझे पाय लटपटत होते, पण त्यांनी मला खूप सामावून घेतलं. त्याला सुद्धा खूप अरे नाही नाही छान गातोयस वगैरे सगळं अगदी व्यवस्थित बोलून. आणि इव्हन लाईव्ह आम्ही जे शो केलो तेव्हा त्यांच्या घरी रिहर्सल आम्ही केल्या. आणि रिहर्सलला सुद्धा इतकी म्हणजे मजा यायची आम्हाला की त्या स्वतः लिटरली सगळं स्वतः स्वयंपाक करून मला त्यांनी वाढलेलं आहे. म्हणजे इतकं आग्रह, आणि त्यांनी जेव खाऊ घालले, त्यांना खूप आवड होती. तर तो पण अनुभव फार अद्वितीय असे अनुभव होता माझ्या करता तो. पण हे सगळं काहीच राहिलं नाही. पण एका अर्थाने आपण नेहमी म्हणतो की तंत्रज्ञान खूप हे करत असतो आपण, की तंत्रज्ञानामुळे खूप नुकसान पण होत आहे. पण मला असं वाटतं की तंत्रज्ञान सर्वात मोठा फायदा हा झालाय की आज आशाबाई आपल्या मध्ये या तंत्रज्ञानामुळे जिवंत राहणार आहे. त्यांचा आवाज, त्यांचे व्हिडिओज, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढचं अख्खं आयुष्य आपल्याला ते बघून आपल्याला समाधान मानता येणार आहे. ही एक तंत्रज्ञानाची मोठी देण आहे असं मला वाटतं. जी. मिलिंदजी, आता तुम्ही उल्लेख केलात की त्यांच्या आवाजामधली ऊर्जा होती, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा एक निश्चित ऊर्जा होती. तर त्याविषयीचा एखादा त्यांचा प्रसंग, हजरजबाबीपणाचा एखादा प्रसंग तुम्हाला आत्ताच्या क्षणी आठवतोय का, जो तुम्ही मी तेच सांगाल? म्हणलं की ऊर्जा म्हणजेच लाईव्ह परफॉर्म करताना मी त्यांचा जो अनुभवलाय ना, तीच ऊर्जा. म्हणून मी त्यांना म्हटलं की झंझावातच होता त्यांचा. जी, निश्चित. मिलिंदजी, धन्यवाद, आपण जय महाराष्ट्रला ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी.